It's my privilege to invite Dr. Harish Tiwari sir, Director of PCCOER, an accomplished researcher, innovator, and a mentor with 39 patents, 15 international publications, 5 copyrights, 3 developed products, and numerous national level recognitions. Sir has inspired over 350 innovators and continues to shape the future through research and innovation. Ladies and gentlemen, please welcome Dr. Harish Tiwari sir to address us on the theme Youth and Innovation. A huge round of applause, please. Good afternoon, dear friends. Good afternoon. Now, how many of you are from engineering side? Just raise your hand, please, so that I can decide what should be the course of the lecture. Very few I can observe over here that are from, those are from engineering side. So we'll keep our talk general for the other students also. So dear students, as you know that today we are going to talk about innovation. And we'll try to connect it with youth. So when I say innovation, what is the idea that comes to your mind? आपण थोडं इंटरॅक्टिव्ह ठेवूया. इनोव्हेशन म्हटलं की डोक्यात काय येतं? हां, इनोव्हेशन म्हटलं की आपल्या डोक्यात काहीतरी येतं. एक आन्सर आलाय की इन्व्हेन्शन. येस, व्हेरी गुड. काहीतरी नवीन. इन्व्हेन्शन म्हटलं की काहीतरी नवीन, दॅट इज इनोव्हेशन. आणि हे यूथला कसं कनेक्ट करतं ते आपण थोडक्यात समजून घेऊया. नाव आय होप dear students, you won't mind, I mix it little with some figures, some statistics also. Dear students, do you know what is GDP? GDP म्हणजे एखाद्या राष्ट्राचं संपूर्ण डेव्हलपमेंट प्रोडक्शन, संपूर्ण राजस्व जर आपण एकत्र केलं तर त्याला आपण म्हणतोय GDP. आपण एखाद्या देशाचं उदाहरण घ्यायचं झालं तर मी एक 15 मिनिटात संपवतो. सगळ्यांच्या कामाचं आहे आणि सगळ्यांशी रिलेट होईल असंच मला बोलायचं आहे. स्पेसिफिकली टॉपिकवरतीच बोलतो. तर आपण जर विचार केला तर अमेरिकेसारख्या राष्ट्राचा टोटल GDP आहे $40 ट्रिलियन किंवा त्याहून जास्त. तेच आपण जर चायनाचं उदाहरण घेतलं तर चायनाचा GDP आहे $20 ट्रिलियन. आणि तेच जर आपण भारताचं उदाहरण घेतलं तर भारताचा GDP आहे साधारण $4 ट्रिलियन. आपण बऱ्याच वेळा असं ऐकतो की आपल्याला $5 ट्रिलियन ची इकॉनॉमी व्हायचं आहे. म्हणजे आपलं ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन शुड बी $5 ट्रिलियन. आणि त्यासाठी आपण स्ट्रगल करतो आहे आणि मागचे काही वर्ष आपण सातत्याने प्रयत्न करतो आहे. हे मी तुम्हाला यासाठी सांगतो की एक राष्ट्राचं जे सकल उत्पादन असतं, टोटल उत्पादन असतं, GDP असतं, त्याच्यातला एक फार मोठा वाटा हा रिसर्च आणि इनोव्हेशनमधनं येत असतं. जर आपण अमेरिकेचं उदाहरण घेतलं तर अमेरिकेच्या टोटल उत्पन्नाचं साधारण 40% वाटा हा रिसर्च आणि इनोव्हेशनमधनं येतं. 40% वाटा ऑफ $40 ट्रिलियन म्हटलं तर साधारण $16 ट्रिलियन हे फक्त रिसर्च आणि इनोव्हेशनमधनं उत्पन्न होतं. आणि तेच जर भारताला $5 ट्रिलियन इकॉनॉमी व्हायचं असेल तर आपल्याला सुद्धा कुठंतरी हे ठरवावं लागेल की आपल्याला सुद्धा रिसर्च आणि इनोव्हेशनमधून काहीतरी राजस्व मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ते आपल्या सगळ्या यूथला कनेक्ट होणारी गोष्ट आहे. इनोव्हेशन म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. इनोव्हेशन म्हणजे फार काहीतरी मोठं आपल्याला करून दाखवायचं असं अजिबात नाही. इनोव्हेशन हे प्रत्येक माणसाच्या जीवनात घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये
सुद्धा आपण काहीतरी चेंजेस आणू शकतो आणि दॅट इज व्हॉट इज नथिंग बट इनोव्हेशन. साधारण एक उदाहरण घ्या. एक मगाशी आपण भाषणात ऐकलं की सुसाईडच्या बऱ्याच केसेस होत असतात. एका कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्यांनी पंख्याला लटकून सुसाईड केलं आणि एका इंजिनियरच्या डोक्यात अशी आयडिया आली की पंखा हा तसा म्हणजे सुसाईडसाठी उपयोगी नाही झाला पाहिजे. तर त्याला दोन गोष्टी त्याला सुचल्या की आपण पंख्याला असं बनवायचं की त्यांनी जर समजा 25 किलो किंवा 30 किलो वेटच्या वरती वेट नाही घेतलं पाहिजे, त्यापेक्षा जास्त वेट असेल तर पंखा हा खाली यायला पाहिजे. दुसऱ्याला असं सुचलं की आपण पंख्याच्या ठिकाणी एक स्प्रिंग जर लावून दिलं तर काय होईल की पंखा ॲटोमॅटिकली खाली येईल आणि सुसाईड अटेम्प्ट फेल होईल. दॅट इज व्हॉट इज इनोव्हेशन. इनोव्हेशन हा एवढं सोपं असतं. इनोव्हेशन हा प्रत्येकाच्या जीवनात आपण रिलेट करू शकतो आणि ते प्रत्येक आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी चेंजेस आपल्या जवळपास काहीतरी चेंजेस करायचा प्रयत्न करणे म्हणजेच इनोव्हेशन करणे. रिसर्च आपण ऐकलं असेल बऱ्याच वेळा. रिसर्च हा शब्द मी थोडंसं इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांशी जास्त रिलेट करतो, त्यामुळे इंजिनिअरिंगचे काही एक्झाम्पल येईल, मी त्याला सोपं करायचा प्रयत्न करतो की रिसर्च म्हणजे काय. रिसर्च म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधणे. फॉर एक्झाम्पल आता इथे एवढी लोक बसलेली आहे, साधारण एक 100-150 लोक बसलेली आहे आणि आपण याच्यातून एक स्टडी केलं की याच्यातली खरंच किती लोक लक्ष देऊन ऐकतायत, याच्यातली खरंच किती लोक लक्ष देऊन ऐकतात किंवा खरंच काहीतरी घ्यायसाठी आलेली आहे, बाकीचे विचार करताय की हा कुठून आला माणूस आणि काहीतरी गप्पा मारतोय. हे दिस इज नथिंग बट अ रिसर्च प्रॉब्लेम. आणि इनोव्हेशन म्हणजे काय. इनोव्हेशन म्हणजे ह्याच रिसर्च प्रॉब्लेमला समजा मी एखादा मोबाईल ॲप बनवला, त्या मोबाईल ॲपद्वारे मी जर याचा फोटो काढला आणि त्या फोटोमध्ये मी काहीतरी असे टेक्निकल तांत्रिक गोष्टी केल्या की ज्याच्यामुळे मला हे कळेल की खरंच किती लोक ऐकतायत, किती लोक नाही ऐकत, किती लोकांचं लक्ष आहे, नाही लक्ष आहे, दॅट इज इनोव्हेशन. तर रिसर्च आणि इनोव्हेशनमध्ये बारीक अंतर काय झालं. रिसर्च म्हणजे एखाद्या प्रॉब्लेमचं स्टडी करणे इज रिसर्च आणि त्याचं उत्तर शोधणे म्हणजे इनोव्हेशन. तर हे इनोव्हेशन करायच्या बाबतीत साधारण 200-250 वर्षापूर्वी जेव्हापासून आपले काय म्हणतात ह्युमन बिईंग अस्तित्वात आहे त्याचा जर विचार केला तर साधारण 250 वर्षापासून ऑफिशियली हे सुरू झालं. पण माणसाचा इतिहास जर बघायला झाला तर जेव्हापासून माणूस हा जन्माला आला तेव्हापासून तो इनोव्हेशन करतोय. तेव्हापासून तो काही ना काही प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करतोय आणि त्याला सॉल्व करून सोपं करायचा प्रयत्न करतोय. दॅट इज व्हॉट इज नथिंग बट इनोव्हेशन. मागच्या आपण 250 वर्षाचा इतिहास जर घेतला तर 250 वर्षात पर्टिक्युलरली युरोपियन कंट्रीजमध्ये, अमेरिकन कंट्रीजमध्ये इनोव्हेशनवरती खूप काम झालेलं आहे. जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की अमेरिकेच्या पूर्ण GDPचं साधारण 40% उत्पन्न हा फक्त रिसर्च आणि इनोव्हेशनमधनं होतो. तेच जर आपण भारताचं उदाहरण घेतलं तर आपण अजून फार मागे आहोत. पण नक्कीच मित्र आपण मागे मागच्या 15-20 वर्षात आपण बरेच प्रयत्न करतो आहे. इनोव्हेशनची जर आपण रँक बघितली तर भारताचा नंबर हा 10 वर्षापूर्वी 80व्या नंबरवरती भारत होतो आणि आज आपण साधारण 40व्या नंबरवरती झेप घेतलेली आहे. टू बी प्रिसाईज आपला नंबर 33 आहे. पण तेवढाच समाधान होणार नाही. आपल्याला जर मोठी इकॉनॉमी व्हायची असेल तर आपल्या सगळ्यांना काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे. तुम्ही सगळे यूथ इथं आहात, सगळे यंग इनोव्हेटर्स आहात आणि मी YINला यंग इनोव्हेटर्स नेशन म्हणेन की इनोव्हेटर्स तुम्ही सगळे इनोव्हेटर्स आहात. अगदी छोट्या छोट्या गोष्टी फॉर एक्झाम्पल की प्रत्येकाच्या जीवनात मोबाईल हा अभिन्न अंग झालेला आहे आणि बरेच लोकांना चष्मा असतो आणि चष्मा लावल्याशिवाय मोबाईल बघता येत नाही. प्रत्येकाचा पर्सनल मोबाईल असतो. समजा त्या मोबाईलमध्ये मी काहीतरी असं चेंज केलं की मी चष्मा न लावता त्या मोबाईलला बघू शकेल. दॅट इज व्हॉट इज इनोव्हेशन. असा छोटासा प्रत्येकाच्या डोक्यात हा अशी आयडिया काहीतरी येऊ शकते. काही मुलांची काही मुलींची फॉर एक्झाम्पल की थोडीशी आपल्या समाजामध्ये आपण याला काही हे म्हणता नाही येणार पण आपल्या समाजामध्ये असं असतं की आपण थोडीशी हिलची चप्पल किंवा हिलचं शूज घालतो ज्याच्यामुळे आपली हाईट साधारण 1 इंच 2 इंच
वाढेल. पण मित्र पण ते हिलवाली चप्पल घालण्यात थोडा चालायला कष्ट होतो. एखाद्याच्या डोक्यात अशी कल्पना आली की हिलवाल्या चप्पलमध्ये एक अशी ॲडजस्टमेंट करायची की जेव्हा मला गरज आहे तेवढ्यापुरतंच हिल राहावं, त्याच्यानंतर मी त्याच्यात ॲडजस्टमेंट केली की हिल हा नाहीसा व्हावा. दॅट इज व्हॉट इज इनोव्हेशन. दॅट इज व्हॉट इज इनोव्हेशन. सर, तर मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की इनोव्हेशन ह्या आपल्या भोवताल किंवा आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टींमध्येच आपल्याला इनोव्हेशन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, मी मराठीत हा भाषण देतो आहे, काही एखाद्या माणसाला मराठी समजत नाही, त्यांनी एक असं गॅजेट बनवलं की त्याला मराठीचं डायरेक्ट रूपांतर होऊन, भाषांतर होऊन हिंदीमध्ये ऐकायला येईल किंवा इंग्रजीमध्ये ऐकता येईल. दॅट इज व्हॉट इज नथिंग बट इनोव्हेशन. तर असे अनेक असंख्य उदाहरण आपल्यासमोर असू शकतात आणि त्याच्यामुळे आपलं जीवन सोपं होऊ शकतो. दुसरं याच्या मागे सांगायचा उद्देश असा आहे की जर आपल्याला मिलेनियर किंवा बिलेनियर व्हायचं असेल तर वन आयडिया कॅन चेंज युअर लाईफ. तुम्ही स्लोगन ऐकलं असेल आयडियाचं. आयडियाची ॲड आहे, वन आयडिया कॅन चेंज युअर लाईफ. तर एखादी अशी आयडिया असू शकते की फॉर एक्झाम्पल तुम्ही प्रत्येकाने बघितलं असेल की शूजमध्ये मेकॅनिझम असं असतो, आपण हे केलं की चिपचिप चिपचिप ते बंद चालू किंवा हे होतं, उघडतं किंवा उघडझाप होत असतं. त्याला म्हणतात वेलक्रो मेकॅनिझम. तो वेलक्रो मेकॅनिझम ज्या माणसाने शोधून काढला त्याचं त्यांनी पेटेंट केलं आणि त्या पेटेंटच्या मार्फत त्याला अब्जावधी रुपये मिळालेले आहे आणि त्यांनी ते रुपये पर्सनली कमावलेले आहे. असे अनेक उदाहरण तुम्हाला देता येईल. मोबाईलचं जर उदाहरण द्यायचं झालं तर मोबाईल मोबाईल बनवणारी कंपनी फॉर एक्झाम्पल की एक गुगल असेल किंवा सॅमसंग असेल किंवा अगदी ॲपल आयफोनची कंपनी घ्या, या सगळ्यांच्या नावावरती असंख्य असे पेटेंट आहे. पेटेंट मी तुम्हाला सांगितलं नाही, इनोव्हेशनवरतीच आपल्याला पेटेंट घेता येतात. तुम्ही सगळ्यांनी 3 इडियट्स पिक्चर बघितला असेल किंवा एखादा दुसरा सिनेमा किंवा कुठे ना कुठे तुमच्या कानावरती पेटेंट हा शब्द आला असेल. तर पेटेंट म्हणजे नेमकं काय ह्याच्यावर पण आपण थोडंसं बोलूया. थोडंसं कनेक्ट करायचा प्रयत्न करा. थोडंसं टेक्निकल लोकांसाठी जास्त आहे पण मी सोपं करायचा प्रयत्न करतो. तर इनोव्हेशन जे आपण घेत असतो तो आपला इनोव्हेशन दुसऱ्यांनी कोणी आपल्या अनुमतीशिवाय घेऊ शकायला नाही पाहिजे. त्याच्यासाठी आपण त्याला रजिस्टर करू शकतो, त्याची आपण नोंद करू शकतो. त्या प्रक्रियेला पेटेंट असं म्हणतात. पेटेंटमध्ये मुख्य मेन जर आपण बघायला गेलो तर त्याला IPR म्हणतात, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. इंटेलेक्च्युअल म्हणजे बुद्धिमत्ता, प्रॉपर्टी म्हणजे संपदा आणि राईट म्हणजे अधिकार. तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट म्हणजे काय? इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट म्हणजे आपण एखाद्या संपदेसाठी जशी आपल्याकडे एखादी संपदा एखादी प्रॉपर्टी असते की नागपूरमध्ये समजा आपला एखादा प्लॉट आहे, त्या प्लॉटची काहीतरी व्हॅल्यू आहे, तशीच आपल्या आयडियाची सुद्धा व्हॅल्यू असू शकतं किंवा आपल्या इनोव्हेशनची सुद्धा काही व्हॅल्यू असू शकते. ते जर आपण रजिस्टर केलं तर त्याला पेटेंट असं म्हणतात. त्याचे IPRचे 4 प्रकार असू शकतात. फॉरगेट अबाउट दॅट. त्याला कॉपीराईटसुद्धा म्हणू शकतात की कॉपीराईटमध्ये वेगळे प्रकार असतात. एखाद्याने एखादा ओरिजिनल सॉन्ग केला किंवा सकाळी आपण बघितलं की मुलींनी छान असं नृत्य सादर केलं. फॉर एक्झाम्पल त्या नृत्यामध्ये एखादी अशी स्टेप आहे की तिला असं वाटतं की ही माझी वेगळी स्टेप आहे, त्या स्टेपला आपण काय करू शकतो, त्याचं कॉपीराईट करू शकतो. म्हणजे एखादी लिटररी किंवा आर्टिस्टिक गोष्ट असेल तर त्याचा आपण कॉपीराईट घेऊ शकतो. तसंच तिसरी गोष्ट आहे ट्रेडमार्क. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, राईट साईन लिहिलेलं असतं. ते राईट साईन इज नथिंग बट द सिम्बॉल ऑफ नायके. B इज द सिम्बॉल ऑफ बजाज. तर तो झाला त्याचा ट्रेडमार्क. तसंच अजून एक आहे त्याला म्हणतात जिओग्राफिकल इंडिकेटर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे नागपूरची संत्री हे जगभरात प्रसिद्ध आहे. जगभरात प्रसिद्ध आहे. तर नागपूरचं जिओग्राफिकल इंडिकेटर झालं संत्री. फॉर एक्झाम्पल आपण बघायला गेलो रत्नागिरीचे हापूस आंबे इज द जिओग्राफिकल इंडिकेटर ऑफ रत्नागिरी. कोल्हापूरचं बघायला गेलो कोल्हापुरी चप्पल
कोल्हापुरी चप्पल इज द जॉग्राफिकल इंडिकेटर ऑफ कोल्हापूर. तर IPR मध्ये 4 प्रकार झाले. पहिलं पेटेंट, दुसरं कॉपीराईट, तिसरं ट्रेडमार्क आणि चौथं जॉग्राफिकल इंडिकेटर. तर हे दिस इज व्हॉट इज नथिंग बट आउट ऑफ दॅट इज दिस ऑल इज कमिंग आउट ऑफ इनोव्हेशन. आणि याच्याशी आपण यूथ म्हणून कसे कनेक्ट होऊ शकतो, तो आपल्या सगळ्यांसाठी कनेक्ट होणारा विषय आहे. तो म्हणजे यूथ हा इनोव्हेटिव्ह आयडियाजनी भरलेला असतो. यूथ इज हॅव्हिंग इन्फायनाईट पॉसिबिलिटीज, इन्फायनाईट पोटेन्शियल. तर आपल्या डोक्यात अशा वेगवेगळ्या कल्पना यायला हव्या, आपल्या डोक्यात असं काहीतरी यायला हवं. फॉर एक्झाम्पल, ह्या रूममध्ये आपण बसलेलो आहोत. या रूममध्ये एअर कंडिशनिंग लावलेलं आहे. आता एअर कंडिशनिंगचं बिल समजा, या महिन्याभराचं एअर कंडिशनिंगचं बिल ह्या रूमसाठी समजा 2 लाख रुपये येत असेल. माझ्या डोक्यात अशी आयडिया आली पाहिजे की मी असं काय करू शकेल की तो बिल 2 लाखाच्या ठिकाणी 1 लाख रुपये येईल. मीटरमध्ये चेंज नाही करायचं. काय करू शकेल, तर आपण ह्या रूमचं एअर कंडिशनिंग अशा प्रकारे ॲडजस्ट करू शकतो की ते वर एअर कंडिशनर लावण्याच्या ठिकाणी वर एअर कंडिशनिंग लावलेलं आहे. आपली हाईट साधारण 6 फूट आहे. 6 फूटच्या वरती रूम कमीत कमी 12 फूट आहे. वरचे 6 फूट काही उपयोगी आहे थंड होऊन? नाही. मी असं काहीतरी ॲडजस्ट केलं पाहिजे की फक्त खालचे 6 फूटच थंड झाले पाहिजे. दॅट इज व्हॉट इज नथिंग बट द आयडिया दॅट इज कमिंग फ्रॉम युअर माइंड. दॅट इज व्हॉट इज नथिंग बट इनोव्हेशन. तर अशा वेगवेगळ्या आयडियाज आपल्या डोक्यातून आल्या पाहिजे आणि त्या सगळ्या आपल्या यूथच्या डोक्यातून येऊ शकतात. ते म्हणजे इनोव्हेशन आहे. आणि इनोव्हेशनमध्ये इन्फायनाईट पॉसिबिलिटीज आहे. तुम्ही सगळे आता टेक्निकल लोकांसाठी जास्त उपयोगी आहे, पण जे नॉन टेक्निकल पण विद्यार्थी असेल, त्या तुम्ही जर तुमच्या बायोडाटामध्ये लिहिलं की माझ्या नावावर एखादं पेटेंट आहे, माझ्या नावावर एखादं कॉपीराईट आहे, तुमच्या बायोडाटाची ताकद दुप्पट होईल. तुम्हाला जॉब्स लागेल. परदेशात जर तुम्हाला जायचं असेल, परदेशात शिकायला जायचं असेल, तर तुम्हाला स्कॉलरशिपसुद्धा मिळू शकते. आणि हे अगदी सोपं असतं. मी माझं उदाहरण सांगतो. माझ्या नावावर आजच्या तारखेमध्ये 50 पेटेंट आहे. माझ्या नावावर आतापर्यंत 4 वर्ल्ड रेकॉर्ड आहे. मी एका दिवसात 15 पेटेंट फाईल केले होते, तो वर्ल्ड रेकॉर्ड आहे. मी आणि माझ्या वाईफनी मिळून एका दिवसात आम्ही मॅक्झिमम कॉपीराईट केले होते, तो एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. आमच्या कॉलेजमध्ये सगळ्या स्त्रियांनी एकत्र येऊन कॉपीराईट केले होते, तो वर्ल्ड रेकॉर्ड आहे. असे वेगवेगळे आम्ही 7 वर्ल्ड रेकॉर्ड केले, त्याच्यात 4मध्ये मी पर्सनली इन्व्हॉल्ड आहे. तर हे सोपं आहे. मी वर्धेचा आहे, वर्धेचा राहणारा एक माणूस. वर्धेच्या कॉलेजमध्ये शिकल्यानंतर IITमध्ये जाऊन शिकलो. IITमध्ये जाऊन शिकल्यानंतर मला काहीतरी पेटेंट याच्याबद्दल थोडीफार आयडिया मिळाली. इंजिनिअरिंग कॉलेज पुणेमध्ये शिकलो, तिथे काही आयडिया मिळाली आणि तिथून मी हा प्रवास सुरू केला. आणि आतापर्यंत मी साधारण 1000 विद्यार्थ्यांना पेटेंट फाईल करण्यामध्ये मदत केली. तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की पेटेंटचं सगळं शिक्षण जे ट्रेनिंग आहे त्याचं द्यायचं भारतातलं केंद्र कुठे आहे? नागपूरमध्ये. नागपूरमध्ये. पण आपल्या भागात थोडंसं अवेअरनेस याबद्दल कमी आहे. आपल्याकडे कॉलेजेसमध्ये सुद्धा तेवढा अवेअरनेस नाही आहे. पण नक्कीच हे हळूहळू सुरू होईल. पण याच्यात तुम्हा सगळ्यांना लीड घ्यायची आहे. हा जो आपला यंग इनोव्हेटर्स नेटवर्क, आपण याला यंग इनोव्हेटर्स नेटवर्क म्हणू, इनोव्हेटर्स नेटवर्क आहे, याच्यात तुम्हाला लीड घ्यायची. तुम्हाला पर्सनलीसुद्धा माझं गायडन्स हवं असेल, तुम्ही कधीही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही आमच्या कॉलेजमध्ये हा उपक्रम सुरू केला. आतापर्यंत माझ्या 500 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत पेटेंट फाईल केलेले आहे. आम्ही 2 पेटेंट 26 कोटी रुपयाला विकलेले आहेत. आमच्या कॉलेजमध्ये 2 पेटेंट 26 कोटी रुपयाला आम्ही विकलेले आहे. हे तुमच्या सगळ्यांसाठी पॉसिबल आहे. तुमच्या डोक्यात काहीतरी आयडिया येऊ शकतात. तुम्ही दिवसभर मोबाईलशी खेळत असता, मोबाईलमध्ये काहीतरी शोधून काढा की मोबाईलमध्ये असं काय चेंज करू दे की ज्या चेंजमुळे अजून मोबाईलचा वापर सोपं होईल. एक जर आपण ॲपलचा फोन घेतला तर ॲपलच्या एका फोनवरती 1000 पेटेंट आहे. मायक्रोसॉफ्ट नावाची एखादी कंपनी घेतली, मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या नावावरही कमीत कमी 10,000 पेटेंट आहे. त्यांची जी वर्थ आहे ती कितीतरी $1 ट्रिलियन बिलियन डॉलरमध्ये आहे. त्याचा 50% भाग हा पेटेंटच्या स्वरूपात आहे. सांगायचा उद्देश असा की आपल्या डोक्यात आलेली एखादी, फॉर एक्झाम्पल, अगदी आयडिया कशा येऊ शकतात.
प्रत्येक आजपर्यंत तुम्ही सगळ्या घड्याळ बघितल्या, एक पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये फिरतात क्लॉकवाईज. माझ्या डोक्यात अशी आयडिया आली की एखादी घड्याळ अशी बनवायची की ती अँटी क्लॉकवाईज फिरेल. आहे वेगळं? आहे सोपं? काही टेक्निकल नॉलेज पाहिजे याला? काहीच नाही. फक्त आपला मेंदू त्या दृष्टीने ॲक्ट करणारा पाहिजे की मला काहीतरी वेगळं सुचलं पाहिजे. काहीतरी वेगळं म्हणजे इनोव्हेशन. काहीतरी वेगळं ते सॉल्व करायचा प्रयत्न करणं म्हणजे रिसर्च आणि इनोव्हेशन. फक्त प्रश्नाचं उत्तर शोधणं रिसर्च, सॉल्व करणं इनोव्हेशन. आणि काय कशावरती आपण पेटंट घेऊ शकतो? आपण कुठल्याही जगातल्या गोष्टीवरती जे आपण ह्युमन बिईंगनी बनवलेली आहे त्याच्यावरती आपण त्याला इनोव्हेशन म्हणतात आणि त्याच्यावरती आपण पेटंट घेऊ शकतो. मित्र, आमचं कॉलेज, आम्ही पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि रिसर्च म्हणजे रावेतमधनं येतो. थोडक्यात माझ्या संस्थेबद्दल सांगतो की आमची संस्था ही साधारण एक 35 वर्षापूर्वी त्याचा पायारोपण झालं आणि ही संस्था नॉन पॉलिटिकल संस्था आहे. पूर्णपणे जे काही फंडिंग आमचं डेव्हलप होतो ते सगळं फंडिंग आमचं विद्यार्थ्यांच्या विकासासाठी खर्च केला जातो. आम्ही 4 पिलर फिलॉसॉफीवरती काम करतो. पहिलं म्हणजे अकॅडमिक एक्सिलन्स. आम्ही पुण्यातल्या पहिल्या 5 कॉलेजेसमध्ये येतो, म्हणजे नक्कीच महाराष्ट्राच्या पहिल्या 10मध्ये येतो. आमचं विद्यार्थ्यांचं जे मेरिट असतं त्याप्रमाणे जरी हिशोब लावला तरी आम्ही 6व्या-7व्या नंबरवरती येतो. आमचे रिझल्ट्स टॉप असतात. तर हे झालं अकॅडमिक एक्सिलन्स. तुम्ही प्लेसमेंट ऐकलंच असेल. प्लेसमेंटमध्ये तुम्ही गुगलवर जाऊन प्लेसमेंट टाईप केलं तर पहिलं नाव येतं आमच्या कॉलेजचं, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. आणि हे सगळं आम्ही मागच्या 10 ते 15 वर्षात केलं. त्याच्यात आम्हाला बऱ्याच गोष्टींचा सहकार्य पण लाभला आहे. सकाळचा एक प्लॅटफॉर्म आहे, त्याचा आम्ही सक्सेसफुल वापर करत असतो. तर तिसरा पिलर आहे रिसर्च आणि इनोव्हेशन. त्या रिसर्च आणि इनोव्हेशनवरती मी आतापर्यंत बोलत होतो किंवा आतासुद्धा बोलतो आहे. दॅट इज व्हॉट इज नथिंग बट आवर थर्ड पिलर. म्हणजे आमच्याकडून एखादा विद्यार्थी घडून गेला की त्याच्यामध्ये हे पैलू असणारच. चौथा महत्त्वाचा पैलू म्हणजे सोशल इन्क्लिनेशन. आमचे विद्यार्थी, जसं की आता आपण सकाळच्या कार्यक्रमामध्ये सकाळी भाषणांमध्ये ऐकलं की आपल्याला प्रश्नांची उत्तरं शोधायची आहे. आपल्याला पाटील साहेबांनी सांगितलं की विद्यार्थी हा कसा असायला हवा, त्याला सामाजिक जाणीव असायला हवी. तर त्याचासुद्धा आम्ही आमच्या कॉलेजमध्ये प्रयत्न करतो. आमच्या कॉलेजची रोजची सुरुवात राष्ट्रगीताने होते आणि कमीत कमी अर्ध्या तासाचं योगा सेशन हा प्रत्येकाला कंपल्सरी आहे आणि विद्यार्थी आनंदाने करतात. एकदा त्यांच्यामध्ये ते पाया रुळला की ते पुढे पण ते करत असतात आणि त्याचा फायदा त्यांना होत असतो. सो डिअर स्टुडंट्स, रिसर्च आणि इनोव्हेशनबद्दल मला तुमच्याशी बोलायचं होतं. कदाचित सगळ्यांच्या याच्यात हे नसेल झालं, पण तरी मी माझ्या दृष्टीने प्रयत्न करून विषय सोप्यात सोपा करून मांडायचा प्रयत्न केला. जर तुमचे काही प्रश्न असेल तर मी इथे अवेलेबल आहे. आपण काही प्रश्न घेऊ, कारण की मला सेशन इंटरॅक्टिव्ह ठेवायचं आहे. एखाद्याला जरी एखादा चांगला प्रश्न आला असेल तर नक्की विचारा प्लीज. येस, प्लीज. सर, मी सृजन गजानन बाजारे, नागपूरचाच आहे. मला प्रश्न होता की पेटंट कसं फाईल करतात? व्हेरी गुड क्वेश्चन अँड व्हेरी रिलेव्हंट क्वेश्चन. हाऊ टू फाईल अ पेटंट. आता हे खूप सोपं झालेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना एआयचा वापर माहिती आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळ्यांनी नाव ऐकलं आहे? बरं, गुगल सगळ्यांनी वापरलं असेल. आता ChatGPT वापरता? ChatGPT म्हणजे AI. गुगल आणि ChatGPTमध्ये काय अंतर आहे? गुगल हा फक्त असलेल्या माहितीवर उत्तर देतो, तो गुगल. ChatGPT म्हणजे लॉजिकचा पण वापर करतो, कृत्रिम बुद्धिमत्तेचा पण वापर करतो. मी त्याला एखादा प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत नसेल त्याचासुद्धा उत्तर जो देऊ शकतो त्याचे ChatGPT. आता यांनी जसा प्रश्न विचारला की पेटंट कसं फाईल करायचं. पेटंट फाईल करायसाठी आपल्याला सगळ्यात पहिली स्टेप अशी आहे की आपण जे विचार करतोय ते जगात झालं आहे की नाही झालं आहे हे शोधून काढायचं. बरं, ते कसं शोधायचं? गुगलवर जायचं आणि गुगलवर जाऊन गुगलमध्ये पेटंट सर्च बनायचं.
पेटेंट सर्च म्हटलं की पेटेंट सर्चचा एक डेडिकेटेड इंजिन येतो, सर्च इंजिन. त्याच्यात आपली आयडिया टाकून बघायची, त्याच्यातनं काही पेटेंट्स येतील, ते पेटेंट वाचून बघायचे. त्यातले पहिले एक 4-5 पेटेंट वाचले की आपल्या लक्षात येतं की जे मी म्हणतोय ते झालं आहे की नाही झालं आहे. समजा नाही झालं आहे तर आता मी पेटेंट करायला तयार आहे. त्याचे काही फॉर्म्स अवेलेबल असतात. भारताची जी IOV.gv नावाची GOV.IP नावाची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती फॉर्म्स दिलेले आहे. त्यातला फॉर्म नंबर 1, 2, 3, 5, 9 आणि 18 असे 6 फॉर्म भरायचे. त्या 6 फॉर्ममध्ये फक्त आपलं नाव, गाव, आपल्या पेटेंटबद्दल लिहायचं आहे. फक्त फॉर्म नंबर जो 2 असतो त्याच्यात आपल्याला काय म्हणायचं आहे ते सगळं आपल्या भाषेत लिहून काढायचं. आपल्या भाषेत लिहून काढलं की यायला विचारायचं, तो इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून देतो. ठीक आहे, इंग्लिशमध्ये लिहिता आलं तर चांगलीच गोष्ट आहे, नाहीतर आपण हिंदीमध्ये सुद्धा ते करू शकतो. ते आपण त्याच्यात गुगलमध्ये टाकायचं, यायला विचारायचं, AI आपल्याला पूर्ण पेटेंट लिहून देतो. पेटेंट लिहिल्यानंतर त्याला फाईल करायची फी 2000 रुपये आहे. 2000 रुपये फी फाईल द्यायची आणि एक तर ऑनलाईन फाईल करायचं किंवा मग मुंबई ऑफिसमध्ये जाऊन आपण फाईल करू शकतो. मला दिलेली वेळ संपलेली आहे, तरी एखाद्याचा प्रश्न असेल तर. संपली ना वेळ सर? एखादा क्वेश्चन कोणाचा असेल? हॅलो सर, इनोव्हेशन फ्युचरमध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याला त्याचा फायदा काय होणार आहे? आपल्याला सगळ्यात मोठा फायदा तर आपल्याला सगळ्यांना आर्थिकदृष्ट्या काहीतरी करायचं आहे, सगळ्यांना मोठं नाव करायचं आहे आणि सगळ्यांनाच समाजासाठी काहीतरी करायचं आहे. हे सगळं पेटेंटच्या मार्फतीने होऊ शकतं, सगळंच इनोव्हेशनच्या मार्फतीने होऊ शकतं. हे कसं करायचं हे फक्त आपण आपल्या डोक्याला एक विचार करायची सवय लावायची. प्रत्येक प्रॉब्लेम दिसला तर हा प्रॉब्लेम मला कसा सॉल्व करता येईल याचा उत्तर शोधायचा प्रयत्न करायचा. फॉर एक्झाम्पल, आता माझ्या भाषणाची वेळ संपली, आयोजकांना मला सांगायचं होतं की वेळ संपली, त्यांनी मला आणून शीट दिली. समजा काहीतरी त्यांनी असा मेकॅनिझम केलं की इथे बटन, लाल रंगाचं बटन आहे, तो लाल रंगाचा झाला की मला समजून जाईल माझा वेळ संपला. दॅट इज इनोव्हेशन. असं आपल्या डोक्याला सवय लावायची, विचार करायची, प्रश्नांची उत्तरं शोधायची. काहीही प्रश्न असू दे त्याचं उत्तर असतोच आणि AIच्या मार्फतीने ते एकदम सोपं आहे. AIला तुम्ही प्रश्न विचारा तो उत्तर देईल. गुगलमध्ये तपासून बघा, तो नसेल तर पेटेंट फाईल करा. एवढं बोलतो आणि थांबतो. मला असं वाटतं की मी काहीतरी जस्टिस द्यायचा प्रयत्न केला. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. तुमचे शब्द आम्हा तरुणांच्या जीवनामध्ये नक्कीच मौल्यवान कार्य करतील. सर, तुम्ही अतिशय थोड्याशा वेळामध्ये आम्हा तरुणांना आमच्या पुढील आयुष्यासाठी काय काय करावं आणि कशासाठी करावं याची दिशा तुम्ही आम्हाला दिली. म्हणून एक छोटासा छंद तुमच्यासाठी मी वाचतोय की मुस्कुराहट का कोई मेला नहीं होता, कुछ रिश्तों का कोई तोला नहीं होता, लोग तो मिल जाते हैं हर मोड़ पर, लेकिन हर कोई आप जैसा अनमोल नहीं होता, हर कोई आप जैसा अनमोल नहीं होता. खूप खूप धन्यवाद सर. तुमचे शब्द आमच्या तरुणांच्या आयुष्यामध्ये एक नवीन दिशा